रामकृष्ण याच्यामध्ये आम्ही बघतोय लाखो भाविक चालले, कुणाचं 85 वय, कुणाचं 90 वय, आणि पोलीस प्रशासनावर पाहिजे तसा प्रेशर दिसत नाही. अगदी आरामात सगळं छान चाललंय. नाही आहे म्हणजे एक वेगळं काय म्हणतात त्याच्यामध्ये, एक वेगळी शिस्त आहे वारी. हो, लोकांची शिस्त चांगली आहे. वारीतले लोक त्यांच्या पद्धतीने चांगले चालत आहेत. काय कोणाला सांगायची आवश्यकता लागत नाही. प्रशासनाकडनं सहकार्य खूप चांगलं होतं ना. हे अत्यंत सुटसुटीतपणे चाललंय. कोणी कोणाला ओरडत नाही, कोणी कोणाला धावत नाही. शांत आहे. वारकरी यांना एक काय म्हणतात, त्यांना एक शिस्त आहे. त्या शिस्तीमध्ये चालतात. त्यांना कुठली गोष्ट सांगण्याची आवश्यकता लागत नाही. ते त्यांच्या पद्धतीने चांगले जवळपास चालतात. 10 लाख लोक आहेत. हो, कुठे गर्दी गोंधळ नाही. नाही प्रशासनाच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांना? काय प्रशासन जे त्यांची शिस्त वगैरे पाळत आहे, त्याच्यावर आणखीन काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना. हा, बरोबर. तुम्ही स्वतः वारकरी? हो, वारकरी मला सर्वच आहेत. सर्वच वारकरी. माझं पण. नावच तुकाराम आहे. अरे वा, तुमच्या नावानेच एक पालखी आहे. बरोबर. नक्कीच. काय सांगाल आगाऊ साहेब? सांगायचं काय, प्रशासनाचं काय नेहमीप्रमाणे सहकार्य असतंय प्रशासन. त्याच्यामुळे प्रशासनाची काय दुसरी कुठली काही गोष्ट सांगायची होती नाही. हा जगातला सगळ्यात मोठा उत्सव आहे. हो ना, आहे. ज्याच्यामध्ये नक्कीच सेवा करण्याची नक्कीच तुम्हाला संधी नक्कीच मिळते. आम्हाला संधी आहे. पुणे पोलिसांना संधी आहे. ते आमचं भाग्य आहे की आम्हाला हे संधी करायला भेटते. वारकऱ्यांची, माऊलींची, विठ्ठलांची होय. आणि या माध्यमातूनच आम्ही ती सेवा पूर्ण करतो. सेवा पूर्ण करताय. बरोबर. किती वेळा अनुभव आहे तुमचा वारीमध्ये सेवा देण्याचा? सर आतापर्यंत माझा कमीत कमी 7 ते 8 वेळा पालखीचा योग आलाय. योग आला. आतापर्यंत वैष्णवांची सेवा करायला हे आमचं भाग्यच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे खूप इथून मोठी पुढे सेवा करताय तुम्ही. खूप मोठी सेवा. वारकऱ्यांची सेवा ही सर्वोत्तम सर्वोत्तम आहे. सेवा कारण आहे. ही जगातला सगळ्यात मोठा उत्सव आहे. सगळ्यात ईश्वर सेवा. गुरे साहेब काय म्हणाल? सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा. त्यांची चांगली व्हावं. आम्हाला ह्या माध्यमातून दर्शनाची वारी येते, चांगली गोष्ट आहे. आमच्यासाठी एक चांगलं काम आहे. तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेताय? विठ्ठल हा दिवसभर आमचं विठ्ठलाचं दर्शन चालू आहे आणि हे माझं 3रा वर्ष आहे तसं. क्या बात आहे, क्या बात आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. टिळा बिळा लावून एकदम मस्त वाटतं. वारीत काम करताना कसं वाटतं? आता रोजची धकाधकीची लाईफ आहे, ड्युटी आहे पोलिसाची. हा, एक प्रसन्नता असते, अशी आनंद होतो. हो, लाखोंची गर्दी आहे. हो. पण कायदा सुव्यवस्था मला वाटत नाही अवघड जाते बाबा. नाही, उलट आनंद होतो आम्हाला. आनंद होतो. आनंद होतो. सगळे जण तुमचं ऐकताय, सगळे हो, शिकताय. मजा येते आणि एक फॅमिली, एक परिवार वाटतो. तुम्ही वारकरी संप्रदायात तुम्हीच आहात का? म्हणजे तुमचा परिवार काय नाही, पण घरचे जातात, बैठकीला वगैरे जातात. जातात? हो, हो. कितवी वेळ आहे तुम्हाला वारीला प्रोटेक्शन देण्याची? आता हे माझं 5वं वर्ष आहे. 5 वर्ष आहे. हो. काय सांगाल वारकऱ्यांना, तरुणांना? काय नाही, हे एक प्रथा आहे जी आपली पाळत राहावी. पाळत राहा. हो, बरं. ती जगातली तसं बघितलं तर सगळ्यात मोठा उत्सव आहे. हो, 10, 15, 20 लाख लोक चालतात. निर्विघ्नपणे वारी पार पडते आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात मोठं काम आहे पोलीस प्रोटेक्शन हो, ते कायदा कर्तव्यच. सुव्यवस्था पाळण्याचं. पण हे इथं काम केल्यासारखं वाटतच नाही. एक मिळून मिसळून जे काम करायला मजा येते ना, वेगळाच आनंद असतो. आनंद असतो. बरोबर. कुठले तुम्ही प्रॉपर? मी इथला पुण्यातला जो वारजे पुण्यातले? वारजे पोलीस. आता कालपासून ड्युटीवर आहे तुम्ही कंटिन्यू? नाही, तसं नाही, थोडासा आम्हाला आराम करायला पण भेटतो. भेटतो. हा, आता सकाळी 6 पासून आम्ही इथं आहेत. तसं काही वारकऱ्यांकडनं सहकार्य होते सगळं तुम्हाला? 100% उलट मजा येते. मजा येते. हा, त्यांच्यासोबत काम करायला मजा येते. बाकी काय. आम्ही स्वतः बघतोय का सगळे पोलीस प्रशासन आपण लोक खूप आनंदी आहे. हो, हो. जे खालनपासून आम्ही बोलत आहोत. एक प्रसन्न वातावरण आहे. नवीन नवीन हे अशा आता यांच्या तुकड्या असतात. कोण शिरूर, कोण शिक्रापूर, कोण जळगाव, कोण असे वेगळे वेगळे कल्चर कळतं ना आपल्याला. आणि प्रत्येकांची वेगवेगळे जे कल्चर आहे ते आपल्याला कळतं. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की अगदी 90 वर्षाच्या माणसापर्यंत कुणाला असं थप्पच जाणवत नाही जाणवत. सगळ्यांमध्ये वेगळी असं म्हणतात ना, विठ्ठलच वास करतात या माऊलींच्या याच्यात. हा. आणि तुम्हाला विठ्ठलाची सेवा करायची संधी मिळते. संधी भेटते आम्हाला. वयस्कर लोकांना त्यांना मदत करायला मजा येते जरा. मजा येते. हो. रामकृष्ण. रामकृष्ण.